नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. धुलीवंदनाच्या दिवशी दसरा मैदान झोपडपट्टीत अनुचित घटना घडली व रंगोत्सवाला गालबोट लागलं. इंदिरानगरच्या झोपडपट्टीतील 25 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला झाला. युवकाचा इरविनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दसरा मैदानाजवळ झोपडपट्टी इंदिरानगर येथे युवकावर चाकूने हल्ला चढवण्यात आला. यामध्ये युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या 25 वर्षीय युवकाचं नाव आकाश गोपाल बाजड असं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशच्या लहान भावाचा व आरोपीचा वाद झाला. भांडण विकोपाला गेला असता आरोपी अनिल कोचडेने आकाशवर चाकूने वार केले. आकाशचा बचाव करताना अनिल कोचडेची पत्नी रंजना कोचडेही यामध्ये जखमी झाल्या आहेत. आकाश बाजडला इरविनमध्ये दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाशची आई शोभा गोपालराव बाजड यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून कारवाई करून राजापेठ पोलिसांनी अनिल महादेवराव कोचडे, त्यांचा भाऊ प्रकाश कोचडे, सोनाली कोचडे, आंचल व छकुली कोचडे या 5 जणांना अटक केली असून पोलिसांनी 302, 34, 323 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजापेठ पोलीस पुढील तपास करत आहेत. धुळवडीच्या दिवशी आसेगाव चांदूर बाजार मार्गावर धानोरा पूर्णा फाट्यावर भीषण अपघात घडला. यात एक जण गंभीर जखमी झाला तर दुसऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. झाडावर गाडी आदळल्याने हा अपघात घडला. आसेगाव पूर्णा चांदूर बाजार मार्गावर गुरुवारी दुपारी 1 ते 2:30 दरम्यान अपघात झाला. अमरावतीचे रहिवासी असलेले परंतु मूळचे धानोरा कुर्णा येथील रहिवासी आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. 26 वर्षीय धनंजय प्रकाश वायकर व गोलू अरुण वायकर अशी यांची नावं आहेत. धानोरा कुर्णा फाट्याजवळ वायकर बंधूंची दुचाकी झाडावर आदळली. यामध्ये धनंजय वायकरचा जागीच मृत्यू झाला तर यात गंभीर जखमी गोलू अरुण वायकर याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रंगोत्सवाच्या पर्वावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण वायकर परिवारासह धानोरा पूर्णामध्ये शोककळा पसरली आहे. धुलीवंदनानिमित्त शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. चौकात बॅरिकेड लावून कडक चौकशी करण्यात येते. धुळवडीला नियमांची पायमल्ली मात्र शहरात दिसून आली. भरधाव वाहनं चालवणं, टिबल सीट व नशेत धुंद होऊन वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. धुलीवंदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली झाली. शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची 2 दिवसांपासून कवायत सुरू आहे. होळीनिमित्त रात्रीपासूनच पोलीस कडक कारवाई करतायत. शहराच्या चौकात बॅरिकेड्स लावून भरधाव व ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलीस चांगलेच कडाडले. त्यामुळे मद्यपी तसंच ट्रिपल सीट चालवणाऱ्यांशी पोलिसांची चांगलीच वादावादी झाली. पोलीस दिवस रात्र एक करून शहरात सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही अतिउत्साही नियमांचा भंग करत आहेत. होळी धुळवड हा उत्सव आनंद साजरा करण्यासाठी आहे, नियमांचा भंग करण्यासाठी नाही. याचं भान नागरिकांनीही ठेवायला पाहिजे, कारण नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत.
जाफरजीन प्लॉट येथे श्याम परिवार व श्री साईबाबा सहयोग सेवा मंडळातर्फे इको फ्रेंडली होळीचं आयोजन करण्यात आलं. येथे प्रत्येकानं डीजेच्या तालावर ताल धरला तसंच गुलाल लावून एकमेकांचं स्वागत करण्यात आलं. शुभेच्छांचं आदान प्रदान प्रत्येकाने केलं. पर्यावरण संरक्षण करत धुळवट साजरी करण्याचा संदेश सर्वत्र दिला जातोय. त्यानुसार जाफरजीन प्लॉट येथे इको फ्रेंडली होळीचं आयोजन करण्यात आलं. श्याम परिवार श्री साईबाबा सहयोग सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सिटी न्यूजचे चंदू सोजत यांचा सत्कार करण्यात आला. रंगोत्सवाच्या शुभेच्छांचं आदान प्रदान करण्यात आलं. श्री साई सेवा मंडल का व श्री श्याम परिवार का यह जो उपक्रम हम लोग केवल मनोमिलन दिल मिलन हेतु यहाँ पे आयोजित करते आ रहे हैं. और उल्टा आपको यह आग्रह किया जाता है. राधे राधे. आज के इस कार्यक्रम के संयोजक श्री प्रेमचंद जी साहू, इनसे मैं आग्रह करता हूँ वे श्री राज साहू का और सभी समुदाय से मेरी आग्रह ये है कि राज साहू से प्रेरणा लें, पूरा जीवन व्यायाम क्षेत्र को समर्पित करने का जो एक अवसर रहता है. सक्कर 7 येथील नवीन चोरडिया यांच्या निवासस्थानी होली मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सक्कर 7 मित्रमंडळीच्या वतीने होली मिलन साजरा झाला. गाणे व शायरीनं होली मिलन रंगलं. सक्कर 7 मित्रमंडळीच्या वतीने होली मिलन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सक्कर 7 येथील नवीन चोरडिया यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. गाणे व शायरीने होली मिलनची रंगत वाढवली. क्या है एक पन्नी किसको संभाले, किसको संभाले, संभाले में हम एक दो लाइन भगवान को समर्पित.
रंगोत्सवाच्या रंगात आबालवृद्ध रंगलेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह धुळवड साजरी केली. ढोल ताशांच्या तालावर प्रत्येकाने ताल धरला. जिल्हाधिकाऱ्यांच्या इंद्रप्रस्थ निवासस्थानी धुळवड साजरी झाली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या इंद्रप्रस्थ निवासस्थानी धुळवड साजरी करण्यात आली. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सौ उषा गित्ते, प्रवीण परदेशी अशा वरिष्ठांनी धुळवड साजरी केली. ढोल ताशांच्या तालावर ताल धरला. एरवी व्यस्त दैनंदिनी असलेल्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लहान मोठा असा भेदभाव सोडून एकत्रित धुळवड साजरी केली. धुलीवंदनानिमित्त शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. चौकात बॅरिकेड लावून कडक चौकशी करण्यात येते. धुळवडीला नियमांची पायमल्ली मात्र शहरात दिसून आली. भरधाव वाहनं चालवणं, टिबल सीट व नशेत धुंद होऊन वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. धुलीवंदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली झाली. शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची 2 दिवसांपासून कवायत सुरू आहे. होळीनिमित्त रात्रीपासूनच पोलीस कडक कारवाई करतायत. शहराच्या चौकाचौकात बॅरिकेड्स लावून भरधाव व ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलीस चांगलेच कडाडले. त्यामुळे मद्यपी तसंच ट्रिपल सीट चालवणाऱ्यांशी पोलिसांची चांगलीच वादावादी झाली.
पोलीस दिवस रात्र एक करून शहरात सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही अतिउत्साही नियमांचा भंग करत आहेत. होळी धुळवड हा उत्सव आनंद साजरा करण्यासाठी आहे, नियमांचा भंग करण्यासाठी नाही. याचं भान नागरिकांनीही ठेवायला पाहिजे, कारण नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. जाफरजीन प्लॉट येथे श्याम परिवार व श्री साईबाबा सहयोग सेवा मंडळातर्फे इको फ्रेंडली होळीचं आयोजन करण्यात आलं. येथे प्रत्येकानं डीजेच्या तालावर ताल धरला, तसंच गुलाल लावून एकमेकांचं स्वागत करण्यात आलं. शुभेच्छांचं आदान प्रदान प्रत्येकाने केलं. पर्यावरण संरक्षण करत धुळवड साजरी करण्याचा संदेश सर्वत्र दिला जातोय. त्यानुसार जाफरजीन प्लॉट येथे इको फ्रेंडली होळीचं आयोजन करण्यात आलं. श्याम परिवार श्री साईबाबा सहयोग सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सिटी न्यूजचे चंदू सोजत यांचा सत्कार करण्यात आला. रंगोत्सवाच्या शुभेच्छांचं आदान प्रदान करण्यात आलं. श्री साई सेवा मंडल का व श्री श्याम परिवार का यह जो उपक्रम हम लोग केवल मनोमिलन दिल मिलन हेतु यहाँ पे आयोजित करते आ रहे हैं. भाई और उल्टा आपको यह आग्रह किया जाता है. राधे राधे. आज के इस कार्यक्रम के संयोजक श्री प्रेमचंद जी साहू, इनसे मैं आग्रह करता हूँ वे श्री राज साहू का और सभी समुदाय से मेरी आग्रह यह है कि राज साहू से प्रेरणा में पूरा जीवन व्यायाम क्षेत्र को समर्पित करने का जो एक अवसर रहता है. गोरी का सक्कर साथ येथील नवीन चोरडिया यांच्या निवासस्थानी होली मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सक्कर साथ मित्रमंडळीच्या वतीने होली मिलन साजरा झाला. गाणे व शायरीनं होली मिलन रंगलं. सक्कर साथ मित्रमंडळीच्या वतीने होली मिलन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सक्कर साथ येथील नवीन चोरडिया यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. गाणे व शायरीने होली मिलनची रंगत वाढवली. बदला निघाला
राम लगनिया एक दो लाइन भगवान को समर्पित रंगोत्सवाच्या रंगात आबालवृद्ध रंगलेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह धुळवड साजरी केली. ढोल ताशांच्या तालावर प्रत्येकाने ताल धरला. जिल्हाधिकाऱ्यांच्या इंद्रप्रस्थ निवासस्थानी धुळवड साजरी झाली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या इंद्रप्रस्थ निवासस्थानी धुळवड साजरी करण्यात आली. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सौ उषा गित्ते, प्रवीण परदेशी अशा वरिष्ठांनी धुळवड साजरी केली. ढोल ताशांच्या तालावर ताल धरला. एरवी व्यस्त दैनंदिनी असलेल्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लहान मोठा असा भेदभाव सोडून एकत्रित धुळवड साजरी केली.
सत्यविजय फिल्मचे डायरेक्टर अशोक काळे यांनी श्यामनगर येथे धुळवड साजरी केली. आपल्या चमूला त्यांनी शुभेच्छा दिल्या. रंगोत्सवाचं पर्व सर्वत्र साजरं होतंय. सत्यविजयच्या चमूने कोरडी धुळवड साजरी करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सत्यविजय फिल्मचे डायरेक्टर अशोक काळे यांनी श्यामनगर येथे हा रंगोत्सव साजरा केला. सर्व अमरावतीकरांना सत्यविजयच्या टीम कडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा. हॅपी होळी, हॅपी होळी टू ऑल. हॅपी होळी, हॅपी होळी. बस 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 बस. आपल्या सर्व अमरावतीकरांना या आपल्या अद्भुत अशा होळीच्या आणि रंगपंचमीच्या सर्व लोकांना शुभेच्छा देतोय. हॅपी होळी. निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी बचत भवन येथे रंगोत्सव साजरा केला. एकमेकांना रंग लावून त्यांनी शुभेच्छा दिल्या. निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बचत भवन येथे हा रंगोत्सव साजरा झाला. रंगोत्सव हा आबालवृद्धांसाठी आहे. वय जरी निवृत्तीचं असलं तरी मन हे खिलाडू वृत्तीचं आहे. याचा प्रत्यय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रंगोत्सव खेळण्यावरून आला. कर्मचारी अधिकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आजचा हा होळीचा आम्ही कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि सेवेत असताना सुद्धा आम्ही दरवर्षी होळीचा उपक्रम आम्हीच सुरू केला होता. मनीषा राव मॅडम, आर के देशपांडे, उपजिल्हाधिकारी, आरडीसी यांच्या काळापासून आम्ही हा उपक्रम सुरू केला होता. सेवानिवृत्त झालो असलो तरी आमच्या सर्वांच्या सेवानिवृत्तांच्या जीवनामध्ये हा होळीचा रंग पसरवण्याचा किंवा होळीचा रंगचा आनंद देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त जरी झालो असलो तरी आम्ही रिटायर्ड जरी झालो असलो तरी आमच्या सर्व सेवानिवृत्तांच्या जीवनामध्ये होळीचा रंग पसरवण्याचा आमचा हा प्रसंग आहे. त्यासाठी आम्ही इथे एकत्र झालो आणि हा आम्ही कार्यक्रम साजरा केला. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 256383 आणि 25703236. वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. बातमीपत्र एवढ्यावरच थांबवते, मात्र आपण कुठेही जाऊ नका. बातमीनंतर लगेच पाहूया राशी भविष्य पंडित प्रकाश चंद्र वाघ यांच्यासोबत. तोपर्यंत मी घेते आपली रजा. नमस्कार.